So welcome to today's class. Okay, welcome to today's class. Today we will learn about passive sentences. Okay, till now we learn about various types of sentences and the 35 sentences. I have also given you the test on those sentences. Okay, and I also told you to do the revision on those because this passive sentence topic is a little bit different and it will be very helpful to you. म्हणजे कसं माहित आहे का, तर वाक्याचे दोन प्रकार असतात. ओके, तर ते सुरुवात करण्याच्या पहिले आजचं मोटिवेशनल कोट ऐकूत. ऑलवेज गिव्ह विदाउट रिमेंबरिंग अँड ऑलवेज रिसीव्ह विदाउट फॉरगेटिंग. ओके, म्हणजे काय, हे ब्रायन ट्रेसीने सांगलेलं वाक्य असं आहे की ऑलवेज गिव्ह विदाउट रिमेंबरिंग. ओके, म्हणजे प्रत्येक वेळी द्या न आठवणी ठेवता. कुणाला पण मित्राला काही मदत करत असाल तर मदत करायची, आठवणी ठेवायचं नाही. अँड ऑलवेज रिसीव्ह विदाउट फॉरगेटिंग, आणि जेव्हा पण दुसरे कोणी आपल्याला मदत करतील तेव्हा ते कधी विसरायचं नाही की अरे मला याने मदत केली होती म्हणून. ओके, आणि असं केल्याने काय होणार की एक जो मित्रत्वातला बॉन्ड असतो, नात्यातला मधला बॉन्ड जो असतो, जे नातं असते ते मजबूत बनते. ओके, म्हणजे की जर आहे ना कोणाला काही दिलं, पण जर 100 वेळेस आपण आठवण करून द्यायला अरे तुला ते दिलो, अरे तुला ते दिलो म्हणून, तर ते बरोबर पण वाटणार नाही. ओके, हे आहे ना, हे वाक्य सांगत आहे. पण अशाच प्रकारचं इंग्रजीमध्ये पण महत्त्व आहे या वाक्याचं. प्रत्येक याला इंग्रजीतून मी जुळत असतो कारण इंग्रजीचा क्लास आहे. कसं माहित आहे, तर याच्यामध्ये दोन विरुद्ध गोष्टीबद्दल बोललेलं आहे. एक म्हणजे देणे आणि दुसरं म्हणजे घेणे. ओके, एक म्हणजे द्यायची गोष्ट, दुसरी म्हणजे घ्यायची गोष्ट. या दोन विरुद्ध गोष्टी आहेत, हो की नाही. असंच इंग्रजीमध्ये एक द्यायची म्हणजे एक क्रिया करायची, ओके, आणि दुसरी क्रिया व्हायची, अशा वाक्य असतात. ओके, म्हणजे कसे, तो वाक्यामध्ये क्रिया करणारा कोण असतो, स्टार्टिंगला शिकवलो होतो. तर कोणत्या वाक्यामध्ये क्रिया करणारा, काम करणारा असतो सब्जेक्ट. कोण असतो, सब्जेक्ट. 10 सब्जेक्ट तुम्ही पाठ केलेले आहेत. वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येत असतो. मग सब्जेक्टने जर क्रिया केली असेल तर तो असतो ऍक्टिव्हाइज, आणि सब्जेक्टवर जर क्रिया होत असेल तर तो असतो पॅसिव्हाइज. कळालं का, पुन्हा सांगतो. ओके, तर हा पॅसिव्हाइज जो टॉपिक आहे याच्यामध्ये सब्जेक्टने जर क्रिया केली असेल तर तो असतो ऍक्टिव्हाइज, सब्जेक्टवर जर क्रिया होत असेल तर तो असतो पॅसिव्हाइज. ओके, म्हणजे बघा, याच्यास एक वाक्य म्हणतो मी, मांजराने उंदराचा पाठलाग केला. ओके, मांजराने उंदराचा पाठलाग केला. हे वाक्यामध्ये पाठलाग कोण करत आहे, मांजर करत आहे. मांजर क्रिया करत आहे की नाही, हो. मांजर स्टार्टिंगला आलेला आहे, हा सब्जेक्ट आहे, म्हणजे सब्जेक्ट इथे क्रिया करत आहे. मग हे वाक्य कोणतं झालं, ऍक्टिव्हाइजचं. वाटलं तर वही ओपन करा, वही ओपन करा आणि तिथं लिहा. वाटलं तर नाही, नोट्समध्ये लिहिलं नाही मी, लिहा. ऍक्टिव्हाइज सब्जेक्ट क्रिया करत असतो, खाली पॅसिव्हाइज सब्जेक्टवर क्रिया होत असते. वही ओपन करा आणि लिहायला लागा. ऍक्टिव्हाइज सब्जेक्ट क्रिया करत असतो आणि पॅसिव्हाइज सब्जेक्टवर क्रिया होत असते. ओके, मग तुम्हाला हे कळालं. ऍक्टिव्हाइज आणि पॅसिव्हाइज तर तुम्हाला कळालेले आहे. आता मग महत्वाची ही गोष्ट आहे, ही बाब आहे की याचे वाक्यामधले रूपांतर कशी होतात. ओके, कारण कन्वर्जन करू शकता. मी क्रिकेट खेळतो, माझ्याकडून क्रिकेट खेळल्या जाते. ओके, मी पत्र लिहितो, नाही तर तो पत्र लिहितो, त्याच्याकडून पत्र लिहिल्या जाते, नाही तर पत्र लिहिल्या जाते, असंही एक वाक्य बनते. याचा काय अर्थ बदलणार आहे का, नाही. पत्र त्याच्याकडून पत्र लिहिल्या जाते. ओके, आता हे इंग्रजीमध्ये वाक्य कसे बनतात त्याकडे आपण बघणार आहोत. तर मग सगळ्यात पहिले तुम्हाला स्क्रीनवर काय दिसत आहे सांगा बरं. वाक्य आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ओके, हे वाक्य तुम्ही पाठ केले आहेत म्हणून तुम्हाला माहित आहे, याच्याबद्दल अभ्यास केलाय म्हणून याची माहिती आहे. तर इथून जे एकूण 75 वाक्य आहेत हे आपले कंप्लीट झाले आहेत. ठीक आहे, हे जे 75 वाक्य आहेत हे कंप्लीट झाले. आता या 75 वाक्यांना सोडून पुढले जे वाक्य आहेत 76 ते 110 याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे आपल्याला. ओके, आता हे
जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा हे ध्यानात ठेवा की हे आहेत ॲक्शन सेंटेन्स आणि हे आहेत पॅसिव्ह सेंटेन्स. हे आहेत ॲक्टिव्हाइज सेंटेन्सेस, हे आहेत पॅसिव्हाइजचे. म्हणजे की तुम्हाला कन्वर्जन याच वाक्याचं करा म्हणतात. इथले वाक्य देतात याचं पॅसिव्हाइजमध्ये कन्वर्जन करा म्हणतात. इथले वाक्य देतात त्याचं ॲक्टिव्हाइजमध्ये कन्वर्जन करा म्हणून देतात. कळालं का? पुन्हा सांगतो. तुम्हाला हेच वाक्य देतात, ॲक्शन सेंटेन्सचे वाक्य देतात त्याला पॅसिव्हाइजमध्ये कन्वर्जन करा म्हणतात. पॅसिव्हाइजचे वाक्य देतात तुम्हाला ॲक्टिव्हाइजमध्ये कन्वर्जन करा म्हणतात. आता इथं फक्त अडचण ही आहे की हे समजून तुम्हाला लगेच घेता येत नाही. शिक्षकाची गरज लागत असते, नाहीतर तुम्ही पुस्तक वाचून शिकलं असतं. इथं फक्त हीच अडचण आहे की या ठिकाणी वर्ब यूज केलेला आहे प्ले, या ठिकाणी वर्ब यूज केला आहे आस्क्ड. पॅसिव्हाइजमध्ये इथला जो वर्ब असतो ॲक्टिव्हाइजचा तो वर्ब दिलाच नाही. जरी इथं तुम्हाला आय हा वर्ब दिसत असेल तरी तो शो म्हणून आहे. तो पॅसिव्हाइजचा वर्ब आहे, ॲक्टिव्हाइजचा नाही. आता मी काय म्हणत आहे, कोणत्या गोष्टी आहेत ते डोक्याच्या खूप वरून जात असतील, आता साठी जाऊ द्या. ओके, आता फक्त एवढं समजून घ्या की इकडले वाक्य आहेत ॲक्टिव्हाइजचे आणि इकडले वाक्य आहेत पॅसिव्हाइजचे. आता या सर्व जे ॲक्टिव्हाइजचे वाक्य आहेत या सगळ्यांचं पॅसिव्हाइजमध्ये कन्वर्जन करून दाखवतो. I play a cricket. A cricket is played by me. I played a cricket. A cricket was played by me. I shall play a cricket. A cricket will be played by me. I am playing cricket. A cricket is being played by me. I was playing cricket. A cricket was being played by me. I shall be playing cricket. No passive voice. Okay. I have played cricket. A cricket has been played by me. I had played cricket. A cricket had been played by me. I shall have played cricket. A cricket will have been played by me. I have been playing cricket, no passive voice. I had been playing cricket, no passive voice. I shall have been playing cricket, no passive voice. हे 12 काळाचे पॅसिव्ह वॉइस झाले. आता मॉडेल एक्झरीच्या वाक्याचे पॅसिव्ह वॉइस कसे होतात बघा. याला मोठे करू का? असं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल, पण आता मला टिक करता येत नाही. ओके, बघा 53 नंबरचं वाक्यापासून सुरुवात. आय कॅन प्ले क्रिकेट. A cricket can be played by me. I could play cricket. A cricket could be played by me. I may play cricket. A cricket may be played by me. I might play cricket. A cricket might be played by me. I must play cricket. A cricket must be played by me. I should play cricket. A cricket should be played by me. I would play cricket. A cricket would be played by me. I ought to play cricket. A cricket ought to be played by me. I can have played cricket. A cricket can have been played by me. I could have played cricket. A cricket could have been played by me. I may have played cricket. A cricket may have been played by me. I might have played cricket. A cricket might have been played by me. I must have played cricket. Cricket must have been played by me. I should have played cricket. A cricket should have been played by me. I would have played cricket. A cricket would have been played by me. I ought to have played cricket. A cricket ought to have been played by me. I have to play cricket. A cricket have to be played by me. I had to play cricket. A cricket had to be played by me. I shall have to play cricket. A cricket will have to be played by me. I am going to play cricket. Okay. I am going to play cricket. A cricket is going to be played by me. I am about to play cricket. A cricket is about to be played by me. I am likely to play cricket. A cricket is likely to be played by me. I am able to play cricket. A cricket is able to be played by me. कळलं? या पूर्ण 35 वाक्याची मी आता पॅसिव्हाइजचे 35 वाक्य केलेले आहेत. असं तुम्हाला ज्या दिवशी करताय ना त्या दिवशी हा पूर्ण टॉपिक तुम्हाला कळालेला आहे. ओके, तर मग आता आपण सुरुवात करूया. तर हे पूर्ण 110 वाक्य होतात. तुम्हाला 35 वाक्य शिकवल्यानंतर जो 200 वाक्याचा पहिला पार्ट आहे 100 वाक्य ते कंप्लीट होतात, दुसरे 100 राहतात. पण मी तुम्हाला 110 शिकवणार आहे म्हणजे 100 50%च्या पुढेच. ओके, पहिल्या भागाच्या पेक्षा जराशे जास्त. अजून दुसरी गोष्ट म्हणजे की याचा जो पहिलं एक चार्ट आहे त्या चार्टमधलं पुढलं पेज आहे आणि मागलं पेज आहे, याच्यात 200 वाक्य आहे. तर हे जे पुढलं पेज आहे याच्यामध्ये त्या वाक्यांचे 8000 पेक्षा जास्त वाक्य बनतात. ओके, 9640 वाक्य बनतात. म्हणजे पहिल्या पेजेसवरच 9640 बनतात आणि मी तुम्हाला किती शिकवत असतो 10,000 वाक्य. म्हणजे की तुम्ही जर आता जे शिकवत आहे याच वाक्यांची चांगल्या प्रमाणे काळजी देऊन ओके खूप मेहनत करून जर वाक्य पाठ केले तुम्हाला 10,000 वाक्य कंप्लीट व्हायलाच लागतात. कारण 9640 किती राहतात, 360च वाक्य राहतात, ते काही जास्त नाहीत. ओके, म्हणून हे जे वाक्य आता शिकवत आहे हे खूप महत्वाचे वाक्य आहेत. पूर्ण ध्यान द्या, काही कळालं नाही तर मला विचारत जा. मला एकदा आता चेक करू द्या कोणते विद्यार्थी जॉईन व्हायचा प्रयत्न करत आहेत का. आता हे टू बी सेंटेन्सेस हे तुम्हाला पुढे शिकवणार आहे.
टू हॅव सेंटेन्स पण. टू बी सेंटेन्स काय असतात, टू हॅव सेंटेन्सेस काय असतात, त्यांचा यूज केल्यानंतर कसा बदल होत असतो. त्याच्यानंतर अखेरीचे इन्फिनिटिव्ज आहेत, त्यांना इन्फिनिटिव्ज का म्हणत असतात. ओके, त्यांचे वेगवेगळे वाक्य कसे बनतात, त्यांची चार चार वाक्य कसे बनतात, याबद्दल बघू. ओके, आता हे पॅसिव्ह वॉइसचे पहिले 12 वाक्य आहेत इथे. ओके, हे तुम्हाला स्क्रीनवर नीट दिसत आहेत. मी तुम्हाला 2 फोटो सेंड करतो. ओके, हे 2 फोटोज आहेत बघा, 200 वाक्यांचे. ओके, आणि या 2 फोटोंमधून तुम्हाला काय करायचं आहे, जे पहिली फोटो आहे त्याच्यातून 76 ते 87, 86 टू 87, 76 ते 87, 86 टू 87 वरचे जे वाक्य आहेत ते वाचा. वाचणं झाल्यानंतर यस टाईप करा. ओके, कमेंट सेक्शन मध्ये लवकर करा बरं. तर ओके, वाचलं तुम्ही? लवकर लवकर कंप्लीट करा. ठीक आहे, तर वाचन झाले असेल तर बघा, मी एकदा म्हणतो, माझ्यासोबत पण म्हणा. आय एम आस्क्ड, आय एम आस्क्ड. ओके, मला विचारल्या जाते. आय वॉज आस्क्ड, मला विचारले गेले. आय शॅल बी आस्क्ड, मला विचारल्या जाईल. आय एम बिंग आस्क्ड, मला विचारल्या जात आहे. आय वॉज बिंग आस्क्ड, मला विचारल्या जात होते. नो पॅसिव्ह वॉइस. आय हॅव बीन आस्क्ड, मला विचारल्या गेलं आहे. आय हॅड बीन आस्क्ड, मला विचारलं गेलं होतं. आय शॅल हॅव बीन आस्क्ड, मला विचारलं गेलं असेल. नो पॅसिव्ह वॉइस, नो पॅसिव्ह वॉइस, नो पॅसिव्ह वॉइस. हे 87 पर्यंतचे वाक्य आहे ना, तुम्हाला आज पाठ करायचे आहेत. काय? आज पाठ करायचे आहेत. मी तुम्हाला उद्यापासून शिकवणार या प्रत्येक वाक्याचा पॅसिव्ह वॉइस कसा होत असतो, याचे 140 वाक्य कसे बनवायचे, या सर्व गोष्टीबद्दल. पण आज तुम्हाला हे पूर्ण 12 वाक्य पाठ करायचे. ओके, करणार ना? याच्यामधल्या तर तुम्हाला 4 वाक्यांचा अर्थ पाठ करायचाच नाही, 4 वाक्यही पाठ करायचे नाहीत. आता ते कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाठ करायचे नाहीत हे तुम्हाला है ना ओळखावे लागेल, म्हणजे पाठ करावं लागेल. ओके, मग हे वाचून कोण दाखवणार सांगा बरं? ओके, नाव लवकर सेंड करायचा. ठीक आहे, शालीन मॅडम वाचा बरं. तयारच असता वाटते तुम्ही. सर नाव म्हणले की लगेच टिक 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 टिक. आय एम आस्क्ड, मला विचारले जाते. आय वॉज आस्क्ड, मला विचारले गेले. आय शॅल बी आस्क्ड, मला विचारले जाईल. आय एम बिंग आस्क्ड, मला विचारले जात आहे. आय वॉज बिंग आस्क्ड, मला विचारले जात होते. नो पॅसिव्ह वॉइस. आय हॅव बीन आस्क्ड, मला विचारले गेलं आहे. आय हॅड बीन आस्क्ड, मला विचारले गेलं होतं. आय शॅल हॅव बीन आस्क्ड, मला विचारले गेलं असेल. नो पॅसिव्ह वॉइस, नो पॅसिव्ह वॉइस, नो पॅसिव्ह वॉइस. बरोबर. तर मग या प्रकारेच या सर्व वाक्यांची प्रॅक्टिस करायची. ओके, याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला विचारायचं. वेट सेकंड. ओके,
Well, you know, so you have said the sentences that I have told you. Now I will tell you the 35 sentence. हे 35 वाक्य मी तुम्हाला सांगतो. आता 35 वाक्य कसे आहेत? आय एम आस्क्ड मला विचारले जाते. आय वॉज आस्क्ड मला विचारले गेले. आय शॅल बी आस्क्ड मला विचारले जाईल. आय एम बिंग आस्क्ड मला विचारले जात आहे. आय वॉज बिंग आस्क्ड मला विचारले जात होते. नो पॅसिव्ह आहेत. आय हॅव बीन आस्क्ड मला विचारलं गेलं आहे. आय हॅड बीन आस्क्ड मला विचारलं गेलं होतं. आय शॅल हॅव बीन आस्क्ड मला विचारलं गेलं असेल. नो पॅसिव्ह आयज, नो पॅसिव्ह आयज, नो पॅसिव्ह आयज. आय कॅन बी आस्क्ड मला विचारलं जाऊ शकते. आय कुड बी आस्क्ड मला विचारलं जाऊ शकले. आय मे बी आस्क्ड मला विचारलं जाईल. आय माइट बी आस्क्ड मला कदाचित विचारलं जाईल. ओके, आता हे असे वाक्य आहेत. तर याच्यामध्ये मी हे तुम्हाला जे स्ट्रक्चर्स दाखवत आहे हे आहे ॲक्टिव्हाइज आणि पॅसिव्हाइजचे स्ट्रक्चर. तर ॲक्टिव्हाइजचं स्ट्रक्चर असते बघा, सब्जेक्ट प्लस वी प्लस ऑब्जेक्ट. यस म्हणजे सब्जेक्ट, वी म्हणजे वर्ब, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. एवढं पाठ आहे तुम्हाला, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, या स्ट्रक्चरला पॅसिव्हाइजमध्ये काय होते, असं कोणत्या वाक्याचं स्ट्रक्चर नाही, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ओके, वर्बचा कोणता तो फॉर्म असला पाहिजे. पण काय की मी तुम्हाला सांगत आहे की एक साधारणतः इथे सब्जेक्ट व्हायचा, इथे वर्ब ठेवायचा, इथे ऑब्जेक्ट व्हायचा, असे ॲक्टिव्हाइजचे सेंटेन्स असतात. याला पॅसिव्हाइजमध्ये करताना साधारणतः काय चेंजेस होत असतात. ओके, तर चेंजेस हा होतो की जो ऑब्जेक्ट असतो तो सुरुवातीला येतो, सब्जेक्ट जो असतो तो शेवटी जातो. ओके, मग तुम्ही काय करा माहिती आहे, आता असं टाईप करा, ॲक्टिव्ह टाईप करा, त्याच्या पुढे इक्वल टू द्या आणि मग नंतर फर्स्ट सब्जेक्ट. ओके, असं लिहा, फर्स्ट सब्जेक्ट आणि लास्ट ऑब्जेक्ट. एक्सेल पहिल्यांदा ॲक्टिव्हाइज म्हणून ॲक्टिव्ह म्हणून लिहा, नंतर इक्वल टू साइन द्या, नंतर लिहा फर्स्ट. आता तर खूपच खराब आलंय. सब्जेक्ट and then last ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर लिहा पॅसिव्ह. ओके, नंतर इक्वल टू साइन द्या आणि लिहा फर्स्ट ऑब्जेक्ट आणि लास्ट सब्जेक्ट. ओके, मी ते कसं तर तेलुगूमध्ये लिहीपर्यंत तुमचं लिहिणं झालं असेल, बघ दे. तसं नाही, तेजस्विनी मॅम, इकडे श्रुतिका मॅम, सिद्धांत सर यांनी नाव लिहिलं होतं त्यांचं. ओके, पण काय आहे, मी तुम्हाला म्हणल्यावर आणि लवकर नाव लिहायचं. आपल्याकडे वेळ आहे का बघा, स्टार्टिंगला मी वेळ दिलो सर्वांना, पण कसं असते क्लासमध्ये सर्वांना मला वेळ देता येत नसतो. जी संधी असते त्याला लगेच पकडावं लागते, म्हणून पटकन तयार राहायचं. ओके, नाहीतर निकनेम तयार करायचा आपापलं. मी जसं न्यायमूर्तीचं न्याय म्हणून लिहितो. ओके, आता जर मला लिहावं लागलं असतं न्यायमूर्ती NYAYMURTI एवढं मोठं नाव प्रत्येक वेळी, तर मला संधी मिळालीच नसती. मग मी न्याय लगेच कटकन 4 अक्षरी थोडं नाव पण नसते, एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. तर मग बरोबर आहे. तर जसं सांगलो तसंच लिहिलं तुम्ही. ॲक्टिव्हमध्ये फर्स्ट सब्जेक्ट लास्ट ऑब्जेक्ट. ओके, आणि पॅसिव्हमध्ये फर्स्ट ऑब्जेक्ट लास्ट सब्जेक्ट. कळालं तुम्हाला? हे वहीवर पण लिहा, वही ओपन करा, तिथे लिहा ॲक्टिव्ह इज इक्वल टू फर्स्ट सब्जेक्ट लास्ट ऑब्जेक्ट, पॅसिव्ह फर्स्ट ऑब्जेक्ट लास्ट सब्जेक्ट. ओके, इथं बघा सब्जेक्ट इथे आलेला आहे पहिल्यांदा, हे इथे लास्टमध्ये गेलेलं आहे पॅसिव्हमध्ये. सब्जेक्ट इथं आलेला आहे पहिल्यांदा, इथे पहिल्यामध्ये लास्टमध्ये आलेला आहे, नंतर इथं पहिल्यामध्ये आलेला आहे पॅसिव्हमध्ये. कळालं? अजून एक चेंज आहे जो म्हणजे की वर्ब. वर्ब इथं कोणत्याही फॉर्मचा असो, पहिला दुसरा तिसरा चौथा, म्हणून इथं वर्बला फॉर्म दिलो का मी 1 2 3 4 पैकी नाही, फक्त वी लिहिलेलं आहे. म्हणजे वर्ब कोणताही वर्ब घ्या,
त्या वर्बचा पॅसिव्ह मध्ये आला की इथं वर्बला फॉर्म दिलेला आहे. वर्बचा तिसराच फॉर्म यूज करायचा. पॅसिव्हचं कोणताही काळ असो, कोणत्याही ठिकाणी असो, वर्बचा तिसराच फॉर्म येणार, दुसरा कोणता फॉर्म येणारच नाही. पुन्हा सांगतो, वर्बचा तिसराच फॉर्म यूज करायचा, दुसरा कोणता फॉर्म यूज करायचाच नाही. कळालं? इथे वर्बचा फॉर्म दिलेला आहे का मी 1 2 3 4 पैकी? नाही, कोणताच नंबर दिलेला नाही. इथे दिलेला आहे का? कारण प्रत्येक वाक्यामध्ये इथे वर्बचा तिसराच फॉर्म असतो. पॅसिवाइज मध्ये वर्बचा तिसरा फॉर्म. ओके, पॅसिवाइज इज इक्वल टू वर्ब थर्ड फॉर्म. ओके, V3 पास्ट पार्टिसिपेट या प्रकारे म्हणून तुम्ही लिहू शकता वहीवर. ओके, पॅसिव्ह वॉइस इज इक्वल टू पास्ट पार्टिसिपेट V3 वर्बचा तिसरा फॉर्म म्हणून असं लिहा. एक्झाम मध्ये येतो. पॅसिव्ह वॉइस मध्ये कोणत्या वर्बचा फॉर्म यूज केला जातो तिथं लिहिलेलं असते V1 V2 नाहीतर पास्ट पार्टिसिपेट, नन ऑफ द बो असे ऑप्शन असतात. विद्यार्थी कन्फ्यूज होतात, त्यांनी म्हणतात सर V3 आहे पण इथं लिहिलेलंच नाही V3. क्वेश्चनच चुकीचा आहे. याच्यामुळे असं लिहून ठेवा तुम्ही पास्ट पार्टिसिपेट म्हणून, त्यालाच V3 म्हणत असतात, म्हणजे की मार्क जात नाही. लिहिणं झालं? जर लिहिणं झालं असेल तर मग वाक्यांकडे जाऊ. ओके, पहिल्यांदा सूत्र कंप्लीट झालं का बघा. सब्जेक्ट पहिल्यांदा ॲक्टिव्हाइज मध्ये, सब्जेक्ट लास्टला, ऑब्जेक्ट पहिल्यांदा लास्टला, पॅसिवाइज मध्ये पहिल्यांदा, वर्बचा तिसरा फॉर्म यूज करायचा. आता बाय म्हणून एक नवीन गोष्ट आलेली आहे इथं. ओके, ॲक्टिव्हाइज मध्ये या तीन गोष्टी होत्या, इकडे या तीन गोष्टी, पण बाय हे नवीन आहे. हे काय आहे माहिती आहे? तर पॅसिवाइज मध्ये कधी पण तुम्हाला जर सब्जेक्ट लिहायचा असेल ॲक्टिव्हाइजचा, बरं का, पॅसिवाइजचा हा नवीन सब्जेक्ट आहे आता. ओके, क्रिकेट हे नवीन सब्जेक्ट आहे, पण पॅसिवाइज मध्ये ॲक्टिव्हाइजचा जो सब्जेक्ट आहे हा यस हा लिहायचा असेल तर बायच्या नंतर लिहायचा. काय? बायच्या नंतर. म्हणून बघा, इथं वाक्य होतं आय प्ले क्रिकेट, आय हा सब्जेक्ट होता, इथं आय दिसणारच नाही तुम्हाला. आयचं बनलेलं आहे मी. काय बनलेलं आहे? मी, M-E. आणि मग याला कसं लिहितात? बाय मी. ओके, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. क्रिकेट इज प्लेड बाय मी, माझ्याकडून क्रिकेट खेळल्या जाते. या प्रकारे वेगवेगळे वाक्य बनत असतात. ओके, क्रिकेट क्रिकेट खेळल्या जाते माझ्याकडून. ओके, आता मग तुम्हाला तिथे कळाले असेल आय या शब्दा सब्जेक्ट आहे त्याचा मी बनलेला आहे कन्वर्जन होऊन. असे कन्वर्जन प्रत्येक सब्जेक्टसाठी कोणकोणते आहेत तर तुम्ही आहे ना इथं बघा आणि टाईप करा. आय इक्वल टू मी, यू इक्वल टू यू, यू इक्वल टू यू असं लिहा. हे झाल्यानंतर तुम्हाला अजून एकदा लिहायचंय म्हणून तुम्ही वहीवर लिहिलं तरी चालेल. ओके, फक्त लिहिणं झाल्यानंतर यस टाईप करा. ओके, जे स्क्रीनवर दिसत आहे ते लिहून काढा लवकर, फास्ट. आणि लवकर लवकर लिहित जा. ओके, स्पीड वाढवायची. आता स्पीड वाढवता येते. So, did you wrote that? Did you wrote that? Did you write that? Sorry. That's why I was like
something is missing there. If you completed that, then see, I becomes me. मग हे सगळ्या वाक्यांच्या अखेरला कसे बनतात? तर सुरुवातीला जर वाक्याच्या आय असेल सब्जेक्ट, तर पॅसिवाइज करताना ते बनते बाय मी. काय बनणार? बाय मी. सुरुवातीला जर वाक्याचे असेल यू, तर ते पॅसिवाइज केल्यानंतर बनणार बाय यू. काय बनणार? बाय यू. ओके. नंतर जर वाक्याचे असेल यू सुरुवातीला दुसरा, तर पॅसिवाइज केल्यानंतर ते काय बनणार? बाय यू. बाय यू. नंतर जर वाक्याच्या सुरुवातीला असेल ही, तर वाक्याचं कन्वर्जन केल्यानंतर ते बनणार बाय हिम. बाय हिम. मग काय करा तुम्ही, हे जे हे दिसत आहे तुम्हाला, बाय मी, बाय यू, बाय यू, बाय हिम, बाय हर, बाय इट, बाय अस, बाय देम, बाय बॉय, बाय बॉईज, हे पहिल्यांदा पूर्ण 10 या प्रकारे टाईप करा. आता काय टाईप करायचं? पहिल्यांदा तुम्ही हे जसे दिसत आहेत तसे टाईप केल्या, जसे दिसत आहेत तसे लिहिल्या वहीवर. आता या प्रकारे लिहा आणि टाईप करा. बाय मी, नंतर बाय यू, बाय यू, बाय हिम, बाय हर, बाय इट, या प्रकारे पूर्ण 10 टाईप करा बरं. फक्त सुरुवातीला बाय यूज करायचा आणि तो शब्द लिहायचा. ओके. जर अशांना लिंक मिळालं नाही वाटतं. करा, टाईप करायला लागा. याच्यामुळे काय होणार माहित आहे, जेव्हा तुम्ही वाक्य बनवणार तेव्हा त्याच्यामध्ये काही मिस्टेक होणार नाही. सब्जेक्टचे कन्वर्जन कसे होतात ते कळणार तुम्हाला. आणि ही ग्रामरचा महत्वाचा भाग असतो. ओके. कसं असते, नाहीतर कोणाकोणाला माहीत असते सब्जेक्ट सुरुवातीचा लास्टला जात असतो, बाय पण यूज करतात आणि त्यांनी तोच सब्जेक्ट यूज करतात. सब्जेक्टचं कन्वर्जन कसं होते, बदल कसा होतो ते लगेच कळत नाही. ओके. आता याचे खूप काही रूल्स आहेत, पण ते सर्व काही रूल्स 1 तासामध्ये सांगता येत नसतात. ओके. आणि त्याच्यामुळं काही एक्स्ट्रा मार्कही मिळत नाहीत. ओके. तुम्हाला काही सांगणार नाहीत की याचा रूल काय आहे, तुम्हाला म्हणणार या वाक्याचं फक्त पॅसिवाइज करा म्हणून जरी तुम्ही हे डायरेक्ट पार्ट केले तर तुम्हाला सॉल्व करता येणार. हो की नाही? देर इज अ लाईन बिटवीन इंग्लिश टीचर अँड कॉम्पिटिटर एक्झामिनी. ओके. तुम्हाला फक्त जाऊन एक्झाम द्यायची आहे, नाही तर इंग्रजी बोलायची आहे. इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाला माहीत असले पाहिजे. तर हे कोण लिहिले? वैभवी यांनी. बाय मी, बाय यू, बाय यू, बाय हिम, बाय हर, बाय इट, बाय अस, बाय देम, बाय बॉय, बाय बॉईज. ओके, करेक्ट. तुषार यांनी लिहिलेले आहेत. बाय मी पासून सुरुवात करा. सदानंद यांनी, तुम्ही पहिलेच लिहिले आहेत, पुन्हा एकदा नवीन, म्हणजे की आता जे सांगलो ते नवीन वाक्य लिहायला लागा. हे श्रुतिका यांनी लिहिलेले आहेत. बाय मी, बाय यू, बाय यू, बाय हिम, बाय हर, बाय हिट, बाय अस, बाय देम, बाय बॉय, बाय बॉईज. हे पण बरोबर लिहिलं तुम्ही. त्याच्या पुढे इक्वल टू साईन दिलं म्हणजे कशाचं कसं कन्वर्जन होत आहे ते कळावे. बरोबर आहे. शालिनी यांनी लिहिलं आहे बाय यू, बाय मी, बाय मी, बाय यू, बाय यू, बाय हिम, बाय हर, बाय हिट, बाय अस, बाय देम, बाय बॉय, बाय बॉईज. करेक्ट. असं लिहायचं का सर? बाय मी असं लिहायचं का? हो बरोबर, बाय मी त्या प्रकारेच लिहायचं. पूर्ण 10 वाक्य लिहा तेजस्विनी मॅम. ओके. तर मग तुम्हाला कळाले पूर्ण 10 वाक्य कसे लिहायचे. आता मग बघा. ओके. तर सगळ्यात पहिले मी सब्जेक्ट घेतलं होतो आय प्ले क्रिकेट. याचं म्हणलं अ क्रिकेट इज प्लेड बाय मी. ओके. हे वाक्य बनलेलं आहे. याच्यामध्ये बाय मी हे अखेरला घेतलं कारण आय हा सब्जेक्ट होता. आता इथं सब्जेक्ट काय आहे? एच ई ही. हीचं कन्वर्जन होऊन काय बनते? हिम. मग बाय हिम. कळालं? म्हणजे की ही कॅन प्ले क्रिकेट. याच्यात ही हा सब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट कोणता आहे? अ क्रिकेट. वर्ब कोणता आहे? प्ले. कन्वर्जन बरोबर झाले का बघा. सब्जेक्ट सुरुवातीचा लास्टला गेला का? गेला सर. बाय हिम ही कन्वर्जन झालेलं आहे. करेक्ट. अ क्रिकेट ऑब्जेक्ट लास्टचा सुरुवातीला गेला का?
हो, अ क्रिकेट, अ क्रिकेट. ओके, याच्यात काय बदल होत नसतो. वर्ब, वर्बचा कोणताही फॉर्म असो, इकडे गेले की V3 बनले का? हो, प्लेड हा V3 फॉर्म आहे. प्ले हा वर्बचा तिसरा रूप. ओके, हे सगळे काय बदल झाले आहेत. आता मग राहिले काय, तर याच्यात एक नवीन गोष्ट आली आहे, कॅन. आता इथं कॅन आलेलं आहे वाक्यामध्ये. ओके नाही, मग हे बदल आपण पॅसिव्ह मध्ये कॅन बी म्हणून कसं ठरवायचं, की इथे कॅन आलेलं आहे, इथे याचं कॅन बी कसं बनवायचं, हे तुम्हाला कसे कळेल. ओके, की या ठिकाणी कॅन यूज केलाय, दुसऱ्या ठिकाणी तिथे कॅन बी यूज करायचं, त्याच्याबद्दल मी सांगतो. ओके, who is it that is trying to join in the class, but when I looked at the screen, they're not there. ठीक आहे. हम्म. हे जे कॅन बी आहे, कॅनचं कॅन बी मध्ये रूपांतर कसं झालं, तर मग बघा, ही कॅन प्ले, ही कॅन प्ले अ क्रिकेट मध्ये ही कॅन प्ले, हे वाक्य कशातलं आहे, आय कॅन प्ले मधलं आहे. बघा, ऍक्शन सेंटेन्स मध्ये मॉडेल एक्झरी मधलं पहिलं वाक्य बघा तुम्ही, जी मी तुम्हाला फोटो सेंड केलो होतो, एकदा पुन्हा सेंड करतो बघा. ओके, मी तुम्हाला दोन फोटो सेंड केलेले आहेत. त्या दोन फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की पहिल्या फोटोमध्ये बघा, पहिले फोटो ओपन करा, त्याच्यामध्ये ऍक्शन सेंटेन्स मध्ये बघा तुम्ही 53 नंबरवरचं वाक्य बघा बरं, दिसत आहे 53 नंबरवरचं वाक्य काय आहे, टाईप करा. आय कॅन प्ले, बरोबर. आता त्या वाक्याला जरा असं आहे ना चेंज करायचं. कसं, तर आय कॅन प्ले हे वाक्य आहे, इथं यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले. ओके, सेम टू सेम आलं की नाही, मग ही कॅन प्ले तसंच आहे. ओके, जे इथे यूज केलं आहे त्याच प्रकारे तिथे वाक्य असणार. मग ही कॅन प्ले ते आय कॅन प्ले आहे. ओके, तेच आहे. मग हे एवढं वाक्य आहे, याच्याच सारखं पॅसिवाईज मधलं वाक्य कोणतं आहे ते बघा. आता मग हे वाक्य कुठं आहे, तर पहिले 12 काळाचे वाक्य संपल्यानंतर लगेच 13वं वाक्य. ओके, पॅसिवाईज मधले पहिले 12 काळाचे म्हणजे 12 वाक्य संपल्यानंतर 13वं वाक्य कोणतं असेल, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, हे 12 संपल्यानंतर 13 नंबरवरचं वाक्य 88 नंबरवरचं आहे. 88 नंबरवर 13वं आहे. ओके, असं पहिल्यापासून मोजायचं, 1 2 3 4. कोणतं आहे ते टाईप करा बरं. 88 नंबरवरचं वाक्य, आय कॅन बी आस्क्ड. ओके, बरोबर. आपापलं सुरू आहे वाढते यांच्यामध्ये हसणं. एकाच्या वाक्यावर हसायला, दुसरं दुसऱ्याच्या वाक्यावर हसायला. ओके नाही, तर आय कॅन बी आस्क्ड, बरोबर. या प्रकारेच आहे ते वाक्य. मग तिथे मग तुम्ही कन्वर्जन बघू शकता, कॅनचं रूपांतर कसं झालं कॅन बी मध्ये. हो की नाही, बघा तिथे वाक्यामध्ये आय कॅन प्ले जे वाक्य होतं, ओके, 53 नंबरवरचं, लगेच 88 नंबरवरचं वाक्य काय, आय कॅन बी आस्क्ड. बाकी सगळ्याला सोडून टाकायचं, कॅन, कॅन बी. पुढचं काय झालेलं आहे बघा खाली लगेच, कुड बी, मे बी, माइट बी, मस्ट बी, शुड बी, वुड बी, आउट टू बी. ओके, कळालं काय अवघड आहे. मग आता मी एक वाक्य देतो, त्याचं कन्वर्जन करून दाखवा. मी जे जे वाक्य सांगणार ते तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत. ऍक्टिव्हाइजचं वाक्य देत आहे बघा, शी कुड प्ले अ क्रिकेट. शी कुड प्ले अ क्रिकेट. याचं पॅसिवाइज करून दाखवा बरं मला, शी कुड प्ले अ क्रिकेट. फास्ट लवकर लवकर, झालं का, देतो करा. थंडीचं खूप वातावरण आहे, हो की नाही, माझ्यासाठी तर.
सकाळी सकाळी उगं पाऊस पडत आहे. ऑनलाईन क्लासेस चांगला आहे. पावसामध्ये कोण क्लासला येत बसेल, हो की नाही? फक्त इंटरनेटची अडचण येत असते, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सेंड करतो मी. मी कुठे गेलं भाषण देण्यासाठी, विद्यार्थी म्हणतात सर ऑफलाईन क्लास आहे का? मी म्हणतो ऑनलाईनच चांगला आहे ऑफलाईनपेक्षा. आता इतक्या दुरून दुरून विद्यार्थी आहेत आपल्याकडे. शी कुड प्ले क्रिकेट, अ क्रिकेट कुड बी प्लेड बाय हर. येस, बरोबर. कुड, COULD, क्लाउड नाही, कुड. आखरीला फुल स्टॉप द्यायला विसरता तुम्ही. ते लिहिलेलं आहे का फुल स्टॉप? यस. श्रुतिका मॅम, फुल स्टॉप दिला बघा. शी, आता तर इथं मी माऊसने लिहितो तरी फुल स्टॉप देत असतो. तुम्ही तर द्यायलाच पाहिजे. मग बघा, सगळ्यात पहिले सब्जेक्ट हा शी आहे. मग ओके, हा जो सब्जेक्ट आहे याला शेवटी टाकायचं. पहिला जो सब्जेक्ट असतो त्याला शेवटी टाकायचं असते म्हणून. ओके, मग पहिल्यांदा हे आखरीला जाऊन काय बनणार? शीचं कन्वर्जन कशामध्ये होत असते? बाय हर. ओके, मग इथं काय बनणार? बाय हर. ओके, त्याच्यानंतर वर्ब काय आहे? प्ले. सेम टू सेम, म्हणून V1 चा V3 काय बनणार? प्लेड. ओके, मग नंतर आता ऑब्जेक्ट काय आहे? अ क्रिकेट. हा सुरुवातीचा लास्टचा ऑब्जेक्ट सुरुवातीला जाणार. मग अ क्रिकेट सुरुवातीला घ्यायचं, अ क्रिकेट. आता कॅन बी, इकडं कॅन आहे, इथं काय आहे? कुड आहे. मग कॅनचं कन्वर्जन कुड म्हणजे कुड यूज केलं आहे. मग कुडचं काय बनणार? कुडचं बनणार कुड बी. काय बनणार? कुड बी. मग वाक्य काय बनलं? अ क्रिकेट कुड बी प्लेड बाय हर. कळालं? अ क्रिकेट कुड बी प्लेड बाय हर. हो, मी तुमचा चेक केला आहे नम्रता मॅम, त्याच्यामुळेच अशी मान वाकडी केलतो बघा मध्येच क्लासमध्ये. तुम्ही अशी ते वहीची फोटो अशी काढून दिलेला. ओके, मग ते उत्तर बघण्यासाठी असं बघावं लागते. सरळ बघलं की लगेच दिसत नाही. ठीक आहे, कळालं का तुम्हाला? ऍक्टिव्ह पॅसिव्हचे कन्वर्जन कसे होतात? सब्जेक्ट सुरुवातीचा लास्टला जात असतो, ऑब्जेक्ट लास्टचा सुरुवातीला येत असतो, वर्बचा कोणताही फॉर्म ऍक्टिव्ह मध्ये असतो त्याचा V3 यूज करतात, सब्जेक्टच्या पहिले बाय यूज करत असतात. इथं जो मॉडेल ॲक्झरी, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब जो कोणताही यूज करतात, हेल्पिंग वर्ब नाही तर मॉडेल ॲक्झरी, ते तुम्ही एकदा वाक्य पाठ केले की तुम्हाला कळून जाणार. ओके, त्याच्यानुसार फक्त प्रॅक्टिस करायची, तुम्हाला ते हळूहळू कळूनच जाणार. तर वाक्य कसे आहेत? आय एम आस्क्ड, आय वॉज आस्क्ड. आय एम आस्क्ड मला विचारले जाते. आय वॉज आस्क्ड मला विचारले गेले. आय शॅल बी आस्क्ड मला विचारले जाईल. आय एम बिंग आस्क्ड मला विचारले जात आहे. आय वॉज बिंग आस्क्ड मला विचारले जात होते. नो पॅसिव्ह वाईज. आय हॅव बीन आस्क्ड मला विचारले गेले आहे. आय हॅड बीन आस्क्ड मला विचारले गेलं होतं. आय शॅल हॅव बीन आस्क्ड मला विचारले गेलं असेल. नो पॅसिव्ह वाईज, नो पॅसिव्ह वाईज, नो पॅसिव्ह वाईज. आय कॅन बी आस्क्ड मला विचारल्या जाऊ शकते. आय कुड बी आस्क्ड मला विचारल्या जाऊ शकले. आय मे बी आस्क्ड मला विचारल्या जाईल. आय माइट बी आस्क्ड मला कदाचित विचारले जाईल. ओके, यासारखे वाक्य आहेत. आता बघा, हे वाक्य तुम्ही मी पहिले एकदा म्हणलो होतो, आता पुन्हा एकदा म्हणले. 12 वाक्य पाठ करायचे तुम्हाला. जे आखरीचे वाक्य आहेत यांचे ते नाही, 12 वाक्य म्हणजे 88 पर्यंतचे. ओके, सो द टुडेज कन्व्हर्सेशन इज आस्किंग द डायरेक्शन. याचा सराव कसा करायचा बघा. सगळ्यात पहिले एने म्हणायचे. हाय राहुल. काय? हाय राहुल. कळालं? हाय राहुल या प्रकारे म्हणा. हाय राहुल. मग बी म्हणणार हाय रोहिणी, व्हॉट्सअप. हाय रोहिणी, काय चालू आहे? आपण असंच म्हणतो ना, हाय रोहिणी, काय चालू आहे? यासारखं म्हणायचं, हाय रोहिणी, व्हॉट्सअप. ओके, असं म्हणायचं नाही हाय रोहिणी व्हॉट्सअप वर काय, असं नाही. ठीक आहे, हाय रोहिणी व्हॉट्सअप. ओके, हाय रोहिणी, काय चालू आहे? जसे तुम्ही मराठीत हावभाव करता तसेच इंग्रजीतून करायचे. नंतर आय एम लुकिंग फॉर द एअरपोर्ट, कॅन यू टेल मी हाऊ टू गेट देअर? आय एम लुकिंग फॉर द एअरपोर्ट, कॅन यू टेल मी हाऊ टू गेट देअर? मी विमानतळ शोधत आहे, तिथे कसे जायचं सांगू शकशील? मी विमानतळ शोधत आहे, तिथे कसं जायचं सांगू शकतील?
जसं तुम्ही हे ना हावभाव कराल, हात हलवाल, त्या प्रकारे इंग्रजीमध्ये हलवा, म्हणजे ते नॅचरल वाटणार तुम्हाला. नो, सॉरी, आय डोंट नो. नाही, माफ कर, मला माहित नाही. ओके. नो, सॉरी, आय डोंट नो. अरे नाही, मला माफ नाही, माफ कर, मला माहित नाही. कळालं? मी हे कशी म्हणायची, हावभाव कशी करायची त्यानुसार सांगत आहे. आय थिंक आय कॅन टेक द सबवे टू द एअरपोर्ट. डू यू नो वेअर द सबवे इज? मला वाटते की विमानतळापर्यंत मी सबवे घेऊ शकते. तुला माहिती आहे का सबवे कुठे आहे? शुअर, इट्स ओव्हर देअर. नक्कीच ते तिथे आहे. शुअर, इट्स ओव्हर देअर. नक्कीच ते तिथे आहे. असं तिथे आहे म्हणून दाखवायचं. ओके, कुठे असो, आता ते घराच्या आमच्या बाजूलाच आहे म्हणायचं. वेअर? आय डोंट सी इट. कोठे? मला ते दिसत नाही. कुठे दाखवायला? ओके. वेअर असं म्हणायचं. अक्रॉस द स्ट्रीट, रस्त्याच्या पलीकडे. ओके, अक्रॉस द स्ट्रीट, रस्त्याच्या पलीकडे बघ, रस्त्याच्या पलीकडे, असं म्हणून जेव्हा म्हणताना तसंच म्हणायचं. अक्रॉस द स्ट्रीट, त्याच ॲक्सेंटमध्ये म्हणायचं. ओके. तशाच भावना पोहोचल्या पाहिजे इंग्रजीतूनही म्हणताना. भावना नक्की पोहोचल्या पाहिजे, कोणत्या भाषेतून म्हणू. ओ, आय सी इट नाव, थँक्स. अरे आता मला ते दिसते, धन्यवाद. नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तर मग हे जे कन्व्हर्सेशन आहे ना, याच्यावर एक व्हिडिओ बनवा, सर्वांना कंपल्सरी आहे. ओके. व्हिडिओ बनवल्याने तुम्हाला कळणार की संवाद कसा करायचा. तुमची जी नॅचरल लँग्वेज असते, बॉडी लँग्वेज असते, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स होत असतात. आणि मला कळणार की तुम्ही किती प्रॅक्टिस करता, तुम्हाला काय गायडन्स करायचं, कशानुसार तुमच्या नोट्स बनवायच्या आणि तुम्हाला काय माहिती सांगायची, या सर्व काही गोष्टी मलाही कळणार. त्याच्यामुळे की तुमची जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट होणार. ओके. मागे एका विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी व्हिडिओ बनवला होता. खूप चांगला उत्कृष्ट व्हिडिओ बनला. त्याच प्रकारचे अनेक व्हिडिओ बनवायचे, वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे. ओके. म्हणजे की तुमची जास्तीत जास्त आहे ना, तुम्हाला फायदा होणार आणि जास्तीत जास्त तुमची प्रगती होणार. ओके. सो टुडेज रिडल, आजचे रिडल आहे, व्हॉट हॅज नो हँड्स बट माइट नॉक ऑन युअर डोर, इफ इट डज यू बेटर ओपन अप. असं काय आहे ज्याला काही हात नसतात, पण ते तुमच्या दरवाजावर आहे ना वाजेल, तुमच्या दरवाजावर वाजवणार, आणि जेव्हा ते वाजवणार तेव्हा तुम्ही तो दरवाजा उघडायला पाहिजे. काय असं सांगा बरं? असं काय आहे ज्याला काही हात नाहीत, पण ते येऊन तुमच्या दरवाजावर ठोकणार, आणि जेव्हा ते दरवाजावर ठोकणार, वाजवणार, तेव्हा तुम्ही दरवाजा उघडायला पाहिजे. ओके. काय आहे सांगा, काय असेल या रिडलचे आन्सर? आणि श्रुतिका मॅम जे व्हॉइस मेसेज सेंड करत असता, ते माझ्याकडे आहे ना पोहोचल्या तरी पण मी बघत नसतो, कारण आता क्लास सुरू आहे. पण मेसेजेस सेंड करत जा, ते डायरेक्ट बघता येतात. व्हॉइस मेसेजला चालू करून नंतर ऐकावं लागतो ना, वेळ लागतो. ठीक आहे. दरवाजावर येऊन बेल वाजते आणि बेल वाजली की लगेच उघडायचं. ओके. तर मग हे मेटाफोरिक आहे एक रिडलमध्येच. याचा ना आहे नाव अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. संधी दरवाजावर येते म्हणजे आयुष्यामध्ये येते. ओके. आणि जेव्हा ते आयुष्यामध्ये तुमच्या संधी येते तेव्हा त्याला जाऊ द्यायचं नाही, लगेच पकडायचं. ओके. म्हणजे सर म्हणले, वाक्य म्हणा, कोण म्हणणार, लगेच नाव टाकायचं. सर मला म्हणायचंय, संधीला लगेच पकडायचं आणि म्हणायचं, नंतर नाराज व्हायचं नाही. ओके. म्हणजे की काय, सर्वांना संधी मिळत असते, त्याला जो जितक्या लवकर पकडणार त्याला मिळते. ओके. हे रिडल सांगत आहे. तर मग आजचे जे डिक्शनरीचे शब्द आहेत ते पिलरपासून सॉईलपर्यंत आहेत. 161 ते 170 पर्यंतचे शब्द आहेत. ओके. हे शब्द तुम्हाला जे जीशीदार सरांची गटवार डिक्शनरी आहे त्याच्यामध्ये मिळते. त्याच्यात एकूण 4000 शब्द आहेत. त्याचे 161 ते 170 पर्यंतचे 10 शब्द बघा. ओके. आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारायला संधी दिलो असतो, पण आता टाइम झालाय, म्हणून तुम्हाला काही विचारायचं असेल तर खालचा जो माझा नंबर आहे 94 23 20 87 24, याच्यावर मला फोन लावून तुम्ही विचारू शकता. हा नंतरचा सरांचा नंबर आहे, त्याच्यावरही विचारा. आता बघा, एक तुम्हाला मी आकृती दाखवतो. हे तुम्हाला इथं जे चित्र दिसत आहे हे अवघड वाटत आहे की नाही? ओके. हे जे चित्र आहे बघा, हे अवघड आहे ना इथलं? हे अवघड आहे चित्र. ओके. हे काढा जर तुम्हाला म्हणलं तर लगेच काढता येईल का वही ओपन करून? मी स्टार्ट करतो बघा.
हे बघा, कॉम्प्युटर तर मला काही काढूही देत नाही. एक गोष्ट काढायची म्हणली की वेगवेगळे गोष्टी म्हणतात. हे बघा, हे असं असं अवघड होते ना. टिंग टिंग टिडिंग टिंग. त्याच्यानंतर इकडून अशी रेस जात आहे, इकडून अशी जात आहे, इकडून असं जात आहे, काय काय करायचं की अगं बाई. तर अवघड होत आहे, ओके नाही. पण हे जे सर्व आकृती बनलेली आहे, हे कशामुळे बनलेले आहे माहिती आहे? या सोप्या आकृतीमुळे. हे काढा म्हणलं तर काढता येते की सर? हे बघा, कॉम्प्युटर मला काहीच काढता येत नाही म्हणलं की नाही. इथं टच केलं की लगेच बिघडवते. बघल्या, काढलं की नाही आकृती? म्हणजे काय, तर तुमचे जे पण काही सोपे सोपे आयडियाज आहेत, की मी असं केलं की लगेच गोष्ट बनते. पण कोणी म्हणणार, अरे हे तर साधं आहे, काय अशी मोठी विद्वान मोठी गोष्ट करून दाखवायची. तर काय माहिती आहे काय, मोठ्या गोष्टी म्हणजे अशा असतात जे की कोणाला करता येत नाहीत, अवघड असतात. पण या अशा अवघड गोष्टी करण्यासाठी या अशा छोट्या गोष्टीचीच गरज लागत असते. ओके. म्हणून जर तुम्हाला ही येत असेल तरच ही आकृती काढता येणार. हे आल्यानंतरच मग तुम्हाला याच्याकडे जाता येणार. म्हणून जर तुम्हाला आहे ना कोणतीही मोठी गोष्ट करायची असेल तर पहिल्यांदा अशा छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी लागते. म्हणून हे जे तुम्ही वाक्य पाठ करत असता, ही सर छोटे वाक्य आहेत, सोपे वाक्य आहेत, या वाक्यांचा आम्ही यूज करत नसता, खूप साधे वाक्य आहेत असं म्हणायचं नाही. कारण त्या वाक्यांपासूनच हे जे कॉम्प्लेक्स, अवघड, खतरनाक जी इंग्रजी वाटत असते ना, ती इंग्रजी बनत असते. ओके. आजचे रॅमिंग वर्ड्स आहेत: बी आयली बाईल, एम आयली माईल, पी आयली पाईल, टी आयली टाईल, आर आयली राईल, एफ आयली फाईल, एस आयली साईल, व्ही आयली वाईल, डब्ल्यू आयली वाईल, ई एक्स आयली एक्झाईल. हे शब्द वहीमध्ये 10 वेळेस लिहा आणि त्याच्यावर आईवडिलांची सही घेऊन हे ग्रुपवर सेंड करा. आजच्या स्टोरीचं टायटल आहे माउंटेन. माउंटेन म्हणजे पर्वत, माहिती आहे ना? खूप चांगली आणि खूप सुंदर स्टोरी आहे, म्हणून सर्वांनी ध्यान देऊन ऐका. A son and his father were walking on the mountains. Suddenly, his son falls and hurts himself and screams, "Ah!" To his surprise, he hears the voice repeating, somewhere in the mountain, "Ah!" Curious, he yells, "Who are you?" He receives the answer, "Who are you?" ठीक आहे. तर मग काय झालं माहिती आहे का, एक मुलगा आणि एक वडील एका पर्वतावर उगं चलत जात होते, उगं. आणि मग चलत जाताना अचानक तो मुलगा खाली पडला. पडल्यानंतर त्याच्या गुडघ्याला लागलं आणि त्यानं ओरडला, चिरकला. आता चिरकले की बरोबर वाटणं गेले, ओके. कारण मी चिरकतो कसं, आ, कारण घर आहे, घरात तेवढं चिरकता येत नाही, पप्पा लगेच येतात, काय झालं भया म्हणून. तसं चिरकल्यानंतर मग पर्वताकडून कुठून तर एक दुरून मोठा आवाज आला, तसाच सेम टू सेम आ म्हणून. तो जो लहान मुलगा होता त्यानं मला, अरे असं कसं काय आवाज येत आहे. त्याने क्युरियस झाला. त्यानं मग मला, तू कोण आहेस, तसं म्हणल्यानंतर अजून पुन्हा एक आवाज आला, तू कोण आहेस. ओके. असं म्हणल्यानंतर अँड देन ही स्क्रीम्स टू द माउंटेन, आय ॲडमायर यू. द व्हॉइस आन्सर्स, आय ॲडमायर यू. Anger at the response, he screamed, "Coward!" He receives the answer, "Coward!" He looks to his father and asks, "What's going on?" The father smiles and says, "My son, pay attention." ठीक आहे. तर मग त्या मुलगा म्हणला होता, असं काय होत आहे कडे. त्यानं पुन्हा आहे ना पर्वताकडे बघून आहे ना चिरकला की आय ॲडमायर यू. तसं म्हणल्यानंतर पर्वताकडून पुन्हा आवाज आला, आय ॲडमायर यू. त्या मुलाला आता राग आला, मी जे म्हणालो तेच म्हणाले म्हणून, माझी कॉपी करतो काय. त्यानं म्हणला, कावर्ड. ओके. असं म्हणल्यानंतर तिकडून पुन्हा आवाज आला, कावर्ड म्हणून. मुलगा आता परेशान झाला, यानं वडिलाकडे बघला आणि म्हणला, पप्पा काय व्हायला इथं, असं कसं काय आवाज येत आहे. ओके, कोण आहे तिकडे, कोण बोलायले. तसं म्हणल्यानंतर वडिलांनी म्हणलं की आता ध्यान दे, मी काय करतो त्याच्याकडे. ओके. आणि नंतर मग वडिलांनी काय केलं बघा. अगेन द मॅन स्क्रीम्स, "यू आर अ चॅम्पियन." द व्हॉइस आन्सर्स, "You are a champion." The boy is surprised but does not understand. Then the father explains, "People call this ego, but really this is life. It gives you back everything you say or you do." ओके. म्हणजे काय, तर वडील आहे ना मोठ्या आवाजाने म्हणतात, "यू आर अ चॅम्पियन." तू चॅम्पियन आहेस. पर्वताकडून पुन्हा आवाज येतो, "यू आर अ चॅम्पियन." तू चॅम्पियन आहेस. तसं म्हणल्यानंतर मुलगा पुन्हा परेशान होतो की असं कसं का होत आहे. वडील त्याला समजून सांगतात की माणसं म्हणतात याला हे इको आहे म्हणून म्हणतात. काय इको, ECHO, इको आहे. पण खरं खरं तर हे इको नाही, हे आयुष्य आहे. तुम्ही जे आयुष्याला देणार तेच आयुष्य तुम्हाला वापस देत असते. जितकी मेहनत करणार तितके मार्क मिळत असतात. हे प्रॅक्टिकल तुम्हाला लगेच मिळणाऱ्या गोष्टी आहेत. पण आयुष्य याच्याहून जास्त खतरनाक असते. ही वेळ जास्त लावते आणि जेव्हा वापस गोष्ट मिळते तेव्हा संधी, वेळ सगळं काय निघून गेलेलं असते. याच्यामुळं
आपण आयुष्याला काय देता ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अवर लाईफ इज सिम्पली अ रिफ्लेक्शन ऑफ अवर ॲक्शन्स. इफ यू वॉन्ट मोर लव इन द वर्ल्ड, क्रिएट मोर लव इन युअर हार्ट. If you want more competence in your team, improve your competence. If this relationship applies to everything, in all aspects of life, life will give you back everything you have given to it. Okay? Life will give you back everything you have given to it. म्हणजे काय माहिती आहे, तर आयुष्य हे फक्त रिफ्लेक्शन आहे. आपण जे जे कृती करत असतात त्याचं रिफ्लेक्शन असते. आपण जसं वागल्या त्याचं रिफ्लेक्शन असते. जर तुम्हाला या जगामध्ये जास्त प्रेम पाहिजे असेल तर पहिले तुमच्या हृदयामध्ये जास्त प्रेम असलं पाहिजे. जर दुसऱ्यांवर आपण फुलं टाकले तर आपल्या हाताला सुगंध असतो, दुसऱ्यावर जर शेण मारलं तर आपल्या हाताला दुर्गंध असतो. हे तुम्हाला तर माहीतच आहे, हो की नाही? जर आहे ना तुम्हाला तुमच्या टीममध्ये जास्त कॉम्पिटन्स पाहिजे असेल तर पहिले स्वतःमध्ये जास्त कॉम्पिटन्स असला पाहिजे. जर तुम्हाला आहे ना सगळे रिलेशनशिप दुसरे आणि हे सगळे काही रिलेशन सगळ्यांनाच लागू होत असते. ओके, जर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर तसं वागावं लागेल. ओके, आणि आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टीमध्ये तसंच आहे, सेम टू सेम. लाईफ विल गिव्ह यू बॅक एव्हरीथिंग यू हॅव गिव्हन टू इट. म्हणजे तुमच्या आयुष्याला जे जे तुम्ही दिलं तेच तुम्हाला वापस करत असते. इतकं सांगतो, युअर लाईफ इज नॉट अ कॉन्सिडन्स, इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ यू. ओके, युअर लाईफ इज नॉट अ कोइन्सिडन्स, इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ यू. हे कोइन्सिडन्स नाही, अरे ते होईल, अंदाजे होत असते. ओके, काय ना काय तर होते, नशिबावर असते, तसं काही नसते. ते तुमचं रिफ्लेक्शन असते. तुम्ही कसं वागता त्यानुसार गोष्टी मिळत असतात. ओके, इतकं सांगतो. आणि माझे 2 चॅनेल आहेत, एक न्यायमूर्ती सर म्हणून आहे आणि एक जे सिद्धार्थ स्पोकन इंग्लिश म्हणून आहे. त्या दोन्ही चॅनेलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. जितके व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजला स्प्रेड करा सगळीकडे. मी तुम्हाला मागेच कालच्या सेमिनारच्या व्हिडिओ सेंड केलेले आहेत. काल मी तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सबद्दल शिकवलो. ते तुम्ही प्रत्येकाने तुमच्या 10-10, 20-20 ग्रुपवर मित्रमैत्रिणींकडे सेंड करा. त्यांना म्हणा बघा म्हणून, त्यांचाही फायदा आहे. ओके, कारण तुम्हाला माहितीच आहे एज्युकेशनल व्हिडिओ बनवत असता आपण. इतकं बोलून आजचा सेमिनार इथेच थांबवतो, आजचा क्लास इथे थांबवतो. थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट.